सैफ अली खान हल्ला प्रकरणाचं छत्तीसगड कनेक्शन समोर आणखी एक संशयित आकाश कनोजिया याला छत्तीसगडमधल्या दुर्ग इथून पोलिसांनी ताब्यात घेतलं। सैफ अली खान हल्ला प्रकरणी मुंबई पोलिसांचं एक पथक रायपूरसाठी रवाना। आरोपीनं गुन्ह्यामध्ये वापरलेला चाकूचा दुसरा भाग पोलिसांनी सैफच्या घरातून जप्त केला। सैफ अली खान हल्ला प्रकरणी संशयित आरोपीचे मुंबई शहरात पोलिसांनी लावलेले पोस्टर फाडले। वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी न घेता काही अधिकाऱ्यांनी पोस्टर लावल्यानं हे पोस्टर्स फाडण्यात आले। विनोद तावडेंनी सैफ अली खानची भेट घेतली। विनोद तावडेंनी सैफच्या तब्येतीची विचारपूस केली। गडचिरोलीचं पालकमंत्रीपद देवेंद्र फडणवीस तर मुंबई शहर आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे। पुणे आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडे तर धनंजय मुंडेंच्या पदरी मात्र निराशा। कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद नाही। बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी अजित पवार यांच्या नियुक्तीचं धनंजय मुंडेंकडून स्वागत। बीडच्या राजकीय आणि सामाजिक स्थितीमुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती केल्याचं धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण। अजित पवार पालकमंत्री झाल्याबद्दल सुषमा अंधारेंकडून अभिनंदन तर बीडच्या रक्तरंजित पॅटर्न बदलून हरित पॅटर्न करण्याची विनंती। अजित पवार बीडचे पालकमंत्री झाले ही आनंदाची बातमी। भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून अजित पवारांचं अभिनंदन। बीडच्या पालकमंत्रीपदाबद्दल खासदार बजरंग सोनवणेंनी अजित पवारांचं अभिनंदन केलं। बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी पालकमंत्र्यांनी पावलं उचलावीत हीच बीडकरांची अपेक्षा असल्याचंही वक्तव्य केलं। बीडमधले प्रश्न इतके जटिल झालेत ते पाहता अजित पवारांनी स्वतः तिथे जाणं पसंत केलं असेल। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या जयंत पाटलांकडून अजित पवारांना बीडच्या पालकमंत्री पदाबद्दल अभिनंदन। पंकजा मुंडेंकडे जालना तर मेघना बोर्डीकरांकडे परभणीचं पालकमंत्रीपद तर माधुरी मिसाळांकडे कोल्हापूर जिल्ह्याच्या सहपालकमंत्रीपदाची जबाबदारी। रायगडच्या पालकमंत्रीपदी अदिती तटकरे कायम। भरत गोगावलेंचं पालकमंत्री होण्याचं स्वप्न भंगलं। पालकमंत्रीपदाबाबतचा निकाल आपल्यासाठी धक्कादायक। हा निकाल कोणालाही न पटणारा। रायगडचं पालकमंत्रीपद हुकल्यानंतर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। पालकमंत्रीपद न मिळाल्यानं भरत गोगावलेंचे समर्थक आक्रमक। महाडजवळच्या नांगलवाडी फाट्यावर टायर जाळून आंदोलन। गोगावलेंना पालकमंत्रीपद न दिल्यास आंदोलन सुरू राहणार कार्यकर्त्यांचा इशारा। रायगडच्या पालकमंत्रीपदी पुन्हा अदिती तटकरेंची नियुक्ती झाल्यानं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष। अदिती तटकरे सलग दुसऱ्यांदा रायगडच्या पालकमंत्रीपदी। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि अमरावतीचे पालकमंत्री नागपूर आणि अमरावतीचे पालकमंत्री तर चंद्रकांत पाटलांकडे सांगली जिल्ह्याची जबाबदारी। नाशिकच्या पालकमंत्रीपदाची धुरा गिरीश महाजनांकडे। दादा भुसे माणिकराव कोकाटे यांच्या नावाचीही चर्चा होती। कोल्हापूरची जबाबदारी शिवसेनेच्या प्रकाश आंबेडकरांकडे तर हसन मुश्रीफ वाशिमचे पालकमंत्री। धुळे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी जयकुमार रावल यांची नियुक्ती। मातीसाठी काम करण्याची संधी मिळाली हे भाग्य समजतो असं म्हणत रावल यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले। पालघर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे। आतापर्यंत 3 वेळा नाईकांनी पालकमंत्रीपद भूषवलंय। मंत्री आशिष शेलार मुंबई उपनगरचे पालकमंत्री तर मंगलप्रभात लोढा सहपालकमंत्री। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्यापासून दावोसमधल्या वर्ल्ड इलेक्ट्रॉनिक फोरमच्या वार्षिक परिषदेत सहभागी होणार। आज मुंबईतून दावोससाठी रवाना होणार। महाराष्ट्रात आणखी गुंतवणूक आणण्याच्या हेतूनं दौरा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस। उपमुख्यमंत्री अजित पवार आज अधिवेशनात मार्गदर्शन करणार। राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये पहिल्या दिवशी अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिंतूर परभणी सेलू भागातील शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश। नाना पटोलेंचे समर्थक आणि गोंदिया जिल्हा काँग्रेसच्या महासचिव नीलम हलमारे कार्यकर्त्यांसह आज भाजपमध्ये प्रवेश करणार।
भाजप विदर्भचे संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर आणि आमदार विनोद अग्रवाल यांच्या उपस्थितीत प्रवेश. बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासाठी उत्तम जानकर आमदारकीचा राजीनामा देणार. 23 जानेवारीला निवडणूक आयोगाकडे राजीनामा देणार आणि राजीनाम्यानंतर दिल्लीमध्ये जंतर मंतरवर आंदोलन करणार. जानकरांची माहिती. हिम्मत असेल तर विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा द्या. माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांचं उत्तम जानकरांना आव्हान. आम्ही निवडणुकीसाठी तयार. नौटंकी बंद करा. सातपुतेंचा टोला. अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार. मग त्या बहिणींनी दिलेली मतं सुद्धा परत घेणार का? अमोल कोल्हेंचा सरकारला सवाल. पगारी इन्कम टॅक्स भरत असणाऱ्या महिलेनं लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल तर ते चुकीचं. मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. चुकीच्या मार्गाने फॉर्म भरला असेल तर त्याची चौकशी करणार. महाजनांचं वक्तव्य. मराठा समाजातील कोणताही माणूस स्वतःला कुणबी म्हणवून घेणार नाही. आम्हाला कुणबी आरक्षण नको. मागासलेपणा आढळल्यास राज्य सरकारला आरक्षण द्यायचा अधिकार. नारायण राणेंचं वक्तव्य. शेतकऱ्यांसाठी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची मोठी घोषणा. अनुदानाच्या योजनांसाठी एक खिडकी योजना लागू होणार. लवकरच अजित पोर्टल नावाचं एक संकेतस्थळही सुरू होणार. संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा. मनोज जरांगेंकडून सगळ्यांना सहभागी होण्याचं आवाहन. परभणीतून निघालेल्या आंबेडकरी अनुयायांच्या लाँग मार्चचा आजचा तिसरा दिवस. न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी, विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याच्या मागणीसाठी लाँग मार्च. परभणीतील आंदोलनकर्त्यांशी सरकार चर्चा करत आहे. त्यांच्या जवळपास सगळ्या मागण्या मान्य केल्या जात आहेत. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची प्रतिक्रिया. खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरती उद्या केज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी. कराडच्या वकिलांनी 22 तारखेला सुनावणी घेण्याची मागणी केली होती, मात्र ही मागणी कोर्टानं फेटाळली. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टामध्ये हजर केलं होतं. अंबाजोगाई महामार्गावरील तिरंगा हॉटेलमध्ये संतोष देशमुखांच्या हत्येचा कट शिजला. हत्येच्या 1 दिवस आधी तिरंगा हॉटेलमध्ये आरोपींकडून प्लॅनिंग. तपास यंत्रणेकडून तिरंगा हॉटेलमधून आरोपींचं सीसीटीव्ही ताब्यात. वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीनं शेतातील सालगड्याचे पगार थकवले. गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून सालगड्याला पगार नाही. बार्शीमध्ये कराडच्या दुसऱ्या पत्नीची 35 एकर शेती. कराडची शेती असल्याचं माहीत नव्हतं. सालगड्याचा दावा. ॲडव्होकेट सदावर्ते यांच्या संचालकांनी एसटी बँकेमध्ये 150 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप. नोकर भरती आणि बोनस घोटाळ्यातील 43 लाखांची रोकड रक्कम संचालकांनी सदावर्तेंच्या पत्नी जयश्रींच्या बँक खात्यावर आरटीजीएस केल्याचा थेट पुरावा सादर केला. अहिल्यानगरच्या पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल. क्रांती शुगर खासगी कंपनीचे चेअरमन आणि 9 संचालकांसह शिखर बँकेच्या 2 अधिकाऱ्यांचा आरोपींमध्ये समावेश. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राजन साळवींना एसीबीची नोटीस. 22 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचा नोटिसीमध्ये उल्लेख. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. 10वी-12वी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावरचा जात प्रवर्गाचा रकाना रद्द. नव्यानं हॉल तिकीट देण्याचा निर्णय. टोरेस घोटाळा प्रकरणातील 3 आरोपींना न्यायालयीन कोठडी. चौकशी पूर्ण. रिमांडची गरज नाही. कोर्टाचं निरीक्षण. मराठी कुटुंबियांविरुद्ध अर्वाच्य भाषा वापरणाऱ्याला मनसेकडून चोप. मुलुंडच्या फास्ट फूड कॉर्नरवरच्या कामगाराची मराठी कुटुंबाला अर्वाच्य भाषा. ऐपत नसेल तर खायला येता कशाला असं म्हणत मराठी कुटुंबियांना शिवीगाळ. मुंबईमध्ये आज टाटा मुंबई मॅरेथॉनचं आयोजन. आशियातील सर्वात प्रतिष्ठित मॅरेथॉन. या मॅरेथॉनचं यंदा 20वं वर्ष. 60,000 धावपटू स्टार्ट लाईनवरती. अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष श्रेणीची देखील उपलब्धता. मुंबईत टाटा मॅरेथॉनमुळे आज मुंबईतील वाहतूक निर्बंध. पहाटे 3 वाजेपासून दुपारी 1 पर्यंत अनेक प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद. त्यामध्ये वांद्रे वरळी सीलिंग, कोस्टल रोड, वीर नरिमन रोड आणि खान अब्दुल गफ्फार खान रोड यांचा समावेश. वानखेडे स्टेडियमचा आज 50वा वर्धापन दिन. मुंबईचे दिग्गज क्रिकेटपटू मुंबई क्रिकेट असोसिएशन साजरा करणार वर्धापन दिन. मुख्य कार्यक्रमात नामवंत कलाकार अवधूत गुप्ते आणि अजय अतुल यांचं सादरीकरण होईल.
कोल्ड प्ले प्लॅन्टचा आज दुसरा दिवस. नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये कोल्ड प्ले कॉन्सर्टचं आयोजन. यावेळी 70,000हून अधिक प्रेक्षकांची गर्दी होण्याचा अंदाज. भिवंडी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील वऱ्हाळा जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा आज आणि उद्या बंद राहणार. पाईपलाईन दुरुस्तीच्या कारणानं पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती. सलग 9 वेळेस विधानसभा सदस्य म्हणून निवड झाल्याचा वर्ल्ड रेकॉर्ड. कालिदास कोळंबकरांची वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया संस्थेकडून विश्वविक्रम धारक म्हणून नोंद. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पदक आणि गौरवपत्र देऊन सन्मान. भांडूपच्या हरिनाम सप्ताहाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची हजेरी. यावेळी आमदार सुनील राऊत, माजी आमदार रमेश कोरगावकर आणि शेकडो वारकरी उपस्थित. मंत्री गिरीश महाजनांनी दुचाकी चालवण्याचा आनंद घेतला. नाशिक दौऱ्यावर असताना महाजनांना दुचाकी चालवण्याचा मोह आवरता आला नाही. अमरावतीच्या तळेगाव दशासरमधील महिलांचा शंकरपटाला मोठा प्रतिसाद. BA प्रथम वर्गात शिकणाऱ्या लक्ष्मी सोनबावणे या युवतीनं सर्वात कमी वेळात आपली बैलजोडी पळवली. मागच्या वर्षी सुद्धा तिनंच बाजी मारली होती. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या गरुड मंडपाच्या नूतनीकरणाचं काम तातडीनं सुरू करा. जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या सूचना. मनकर्णिका कुंड आणि नगारखान्याचं देखील नूतनीकरण होणार. बुलढाण्यामध्ये केस गळती झालेल्या नागरिकांनी आपलं औषध घेतल्यास केस परत येऊ शकतात. कोल्हापुरातील इसमाचा दावा. केस गळतीवर उपाय करण्यासाठी नागरिकांनीही गर्दी केली. वर्ध्याच्या 42 गावात नायट्रेट आढळल्यानं यंत्रणा अलर्ट. नायट्रेट आढळलेल्या गावांमध्ये पुन्हा पाणी तपासणी. वाघाळा गावामध्ये नायट्रेटचं प्रमाण अधिक असल्याचं कळताच अंगणवाडीमध्ये वॉटर फिल्टर बसवलं. नांदेडच्या किनवटमध्ये सकल आदिवासी समाजाचा आक्रोश मोर्चा. 13 जानेवारीला आदिवासी महिलेवर झालेल्या अत्याचाराचा निषेध केला. आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. भंडाऱ्याच्या 450 गावातील नागरिकांना हक्काची सनद मिळाली. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते प्रमाणपत्राचं वितरण. जिल्हाधिकारी किशन जावळे यांची अलिबाग तालुक्यातील पांढऱ्या कांद्याच्या बियाणे उत्पादन प्रकल्पाला भेट. पांढऱ्या कांद्याच्या लागवड क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार. किशन जावळे यांची ग्वाही. हिंगोलीमध्ये टोमॅटोच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण. केवळ 1-2 रुपये प्रति किलोचा टोमॅटोला भाव. मुंबई नाशिक महामार्गावरील खाडी पुलावर दुभाजकाचा स्लॅब खाडीत कोसळला. सुदैवानं जीवितहानी नाही. नाशिकच्या येवल्यामध्ये जमिनीच्या वादातून दोघा भावांमध्ये तुंबळ हाणामारी. नांगरणी सुरू असताना ट्रॅक्टरही पेटवला. या प्रकरणी येवला पोलिसात गुन्ह्याची नोंद. गुजरातहून जेरबंद केलेलं बिबटे नर्मदा नदीतून नंदुरबार जिल्ह्याच्या हद्दीत सोडण्याचा प्रयत्न. स्थानिक गावकऱ्यांचा दावा. गुजरात वन विभागानं हा प्रकार बंद न केल्यास आंदोलन करणार असल्याचा ग्रामस्थांचा इशारा. देशाला हादरवणाऱ्या कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरणाचा निकाल. सियालदाह कोर्टाकडून आरोपी संजय रॉय दोषी. दिल्लीतील नव्या काँग्रेस कार्यालयाची पहिली झलक समोर. योमेशचंद्र बॅनर्जी, सुभाषचंद्र बोस यांच्यापासून ते सोनिया गांधी, राहुल गांधींपर्यंत अनेकांच्या आठवणी कार्यालयात दाखवण्याचा प्रयत्न. प्रयागराजमधील महाकुंभात रात्री दिव्यांची रोषणाई. चमकदार बोटी आणि रंगीबेरंगी दिव्यांच्या प्रकाशानं प्रयागराज सजलं. इलेक्ट्रिक चार्जिंगवर चालणारी एअर टॅक्सी 40 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 200 किलोमीटरचा प्रवास करते. मराठी तरुणाचं स्टार्टअप इनोव्हेशन. 3 तरुणांनी बनवलेल्या एअर टॅक्सीचं दिल्लीमध्ये मोबिलिटी एक्स्पोत लॉन्च केलं. शाकाहारी जेवणावर अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय झोमॅटोनं काही दिवसांपूर्वी घेतला होता. मात्र यावर ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत झोमॅटोचे मालक रोहित रंजन यांनी शाकाहारी लोकांची माफी मागितली. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा. रोहित शर्मा कर्णधार, शुभमन गिल उपकर्णधार. मोहम्मद शमीचंही संघात पुनरागमन. बुमराचंही संघात समावेश. पण निवड समिती फिटनेसवर लक्ष ठेवणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.